प्रेज द लॉर्ड. लेंट पिरियडमध्ये आपण आहोत आणि येशू ख्रिस्ताला जे क्रुसावर दिलं आणि येशू ख्रिस्ताचं जे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झालं. आम्ही दरवर्षी हा जो 40 दिवसाचा जो समय असतो त्याच्यामध्ये आम्ही खूप उपवास करतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही देवाजवळ यायचा प्रयत्न करतो. पण वर्षभर आम्ही विसरून जातो की येशू ख्रिस्तानी आमच्यासाठी त्या क्रुसावर काय केलं. तर प्रियानो, जेव्हा मी हे जे मेसेजेस आहे ते बनवत होती तेव्हा परमेश्वराने खूप साऱ्या गोष्टी माझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केल्या आणि त्या इतक्या या शेवटच्या दिवसासाठी बरोबर आहे, त्या तंतोतंत लागू होत आहेत की येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्यावेळे जे काय झालं होतं आणि आजच्या समयामध्ये जे आम्ही जगत आहोत प्रियानो, खरोखर एक भयावह स्थिती आज या जगामध्ये आहे आणि या जगामधून आपलं तारण सांभाळून शैतानाच्या ताकदीबरोबर एक युद्ध करून, स्वतःबरोबर युद्ध करून येशू ख्रिस्तासारखं बनणं आज हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि शैतान वचनामध्ये असं लिहितं आहे की शैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आमच्या दाराच्या बाहेर बसलेला आहे की आम्हाला कधी तो फाडून खाईल. तर प्रियानो, आज जेव्हा शैतान एवढं काम करत आहे तर आज परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी किती अलर्ट राहिलं पाहिजे, वचनामध्ये, आत्म्यामध्ये, प्रार्थनामध्ये किती सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे आज आम्हाला कळलं पाहिजे. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचं एक विजयी आगमन, मी आज वचन बनवत होते की येशू ख्रिस्ताचं यरुशलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश होतो आणि येशू ख्रिस्ताचं जयोत्सवाने यरुशलेममध्ये स्वागत होतं. आणि मग असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने जे चिन्ह चमत्कार केले त्या चिन्ह चमत्काराद्वारे लोकांना असं वाटलं की हा राजा बनण्याच्या योग्य आहे, हा राजा बनू शकतो. आणि मग येशू ख्रिस्ताला जेव्हा येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये प्रवेश करतो प्रियानो, त्यावेळेस त्याचं खूप जंगी स्वागत होतं, विजयाने स्वागत होतं. कारण एकच होतं आणि ते म्हणजे येशू ख्रिस्तानी केलेले चिन्ह चमत्कार. त्याच्याने प्रभावित होऊन लोकांना असं वाटतं की हा राजा बनण्याचा योग्य आहे. आणि एक गोष्ट लोक विसरत होते आणि आजही विसरतायत. एक गोष्ट ही होती, येशूच्या जन्माच्या आधीपासून यूहन्ना बप्तिस्मा देणाऱ्या विषयी सुद्धा भविष्यवाणी झाली होती. येशू ख्रिस्त कसा जन्माला येणार आहे, कुणाच्या पोटी जन्माला येणार आहे, ही पण भविष्यवाणी झाली होती. येशू ख्रिस्त काय करणार ही पण भविष्यवाणी झाली होती. येशू ख्रिस्ताला क्रुसावर कसं देण्यात येणार आहे ही पण भविष्यवाणी झाली होती. तरी सुद्धा एवढ्या सगळ्या भविष्यवाण्या पुऱ्या होत असताना सुद्धा त्यावेळच्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास नाही ठेवला. आणि आता जगाचा अंत होत आहे, आपण येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या जवळ आहोत आणि त्या सुद्धा सगळ्या भविष्यवाण्या पुऱ्या होत आहे. तरी सुद्धा आज ख्रिस्ती लोक आपले डोळे बंद करून बसलेले आहेत आणि आज जगासारखे वागत आहेत. आज मी येशू ख्रिस्ताचं, जेव्हा मी येशू ख्रिस्ताच्या यरुशलेममध्ये जे जयोत्सवानी त्याचं जंगी स्वागत झालं याविषयी जेव्हा मी वचन बनवत होते त्यावेळेस परमेश्वराने मला सांगितलं की हे वचन लोकांनी खूप वेळा ऐकलंय. आता एक असं वचन पाहिजे की जे शेवटच्या दिवसासाठी आणि येशू ख्रिस्त येऊन गेल्यानंतर सुद्धा ते वचन आज या वचनाशी कसं मेळ खातं
ते वचन येशू ख्रिस्तानी म्हणजे परमेश्वराने पवित्र आत्म्याने मला दिलं आणि ते इतकं परफेक्ट आहे, ते इतकं आजच्या भविष्यवाण्या आणि नंतर येणाऱ्या काळासाठी ते एवढं प्रियांनो परफेक्ट आहे की आज हे वचन ऐकून तुम्हाला सुद्धा वाटेल की खरोखर परमेश्वराचं वचन किती सत्य आहे, किती अप्रोप्रिएट आहे, किती क्लिअर आहे आणि ते किती बोलू शकतो की किती स्पष्टतेने बोलतो. तर आज आपण बघणार आहोत येशू ख्रिस्ताचं लूककृत शुभवर्तमानाचं 19व्या अध्यायाच्या 28व्या वचनापासून आपण पुढे वाचूया, जिथे लिहिलंय, या गोष्टी सांगून तो यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. येशू ख्रिस्त मोहरांचा दृष्टांत देतो आणि पुढे चाललेला आहे आणि त्याच्या मागे खूप सारा जमाव चाललेला आहे. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, येशू ख्रिस्त जैतून डोंगराच्या तिथे येत आहे. आणि तिथं पोहोचल्यावर त्या जैतून डोंगरापासून यरुशलेम दिसतं, कारण तो डोंगर आहे आणि जेव्हा खाली आम्ही बघतो तेव्हा यरुशलेम जे शहर आहे ते दिसतं. आणि मग दोघांना येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांपैकी दोघांना पाठवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही समोरच्या गावामध्ये जा, म्हणजे तेथे जाताच्या ज्यांच्यावर कोणी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल ते सोडून आणा. आता येशू ख्रिस्त त्यांना सांगतो समोरच्या गावामध्ये जा आणि समोरच्या गावामध्ये ज्याच्यावर आत्तापर्यंत कोणी बसलेलं नाही असं एक गाढवाचं शिंगरू तुम्हाला बांधलेलं दिसेल आणि ते सोडून आणा. काय म्हणतो येशू ख्रिस्त? त्या शिंगराला सोडून आणा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. आता येशू ख्रिस्त किती मोठा भविष्यवक्ता आहे आपण बघू शकतो. तो म्हणतो की समोरच्या गावामध्ये जा आणि त्या गावामध्ये तुम्हाला गाढवाचं एक शिंगरू बांधलेलं आढळेल. आणि दुसऱ्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ते विचारतील की तुम्ही हे शिंगरू का सोडता? तर त्यांना सांगायचं की प्रभूला याचं प्रयोजन आहे, प्रभूला हे शिंगरू पाहिजे आहे. आणि मग ते म्हणतील ठीक आहे घेऊन जा. आणि तसंच झालं. तेव्हा त्या शिंगराला घेऊन येतात. तेव्हा त्याचे शिष्य त्या शिंगरावर कपडे टाकतात, त्याच्यावर येशू ख्रिस्त बसतो आणि मग त्या गाढवावर बसून येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये येतो. आणि मग जसा जसा तो पुढे चालला तसे तसे ते लोक आपले वस्त्र वाटेवर पसरत होते. प्रियांनो, जेव्हा पण कुठलाही राजा प्रवेश करतो आपल्या राज्यामध्ये, तो घोड्यावर येतो, तो हत्तीवर येतो, तो उंटावर येतो. परंतु हा जो राजा आहे तो राजा जकरियाच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी या राजाविषयी सांगितलं होतं की जो सियोनचा राजा आहे. जर आपण जकरिया 9:9 मध्ये लिहिलेला आहे की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर. ये सियोन आणि यरुशलेम बद्दल जे इस्रायल बद्दल बोललेलं गेलंय, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. जकरिया या पुस्तकामध्ये परमेश्वराने शेकडो वर्षापूर्वी जकरिया भविष्यवक्त्याच्या द्वारे ही भविष्यवाणी केली होती की जो येशू ख्रिस्त हा जो राजा आहे, हा राजा कुठल्या घोड्यावर नाही, कुठल्या हत्तीवर नाही, कुठल्या उंटावर नाही, परंतु तो गाढवाच्या पिलावर, गाढवाच्या शिंगरावर बसवून यरुशलेममध्ये प्रवेश करेल. प्रियांनो, आतापर्यंत कुठलाही राजा गाढवावर बसून आला नव्हता.
येशू ख्रिस्त हा एकच असा राजा होता जो यरूशलेम मध्ये गाढवावर बसून प्रवेश केला. हे जे भविष्यवाणी होती ही इस्रायली लोकांना, यहुदी लोकांना माहिती होती, तरी सुद्धा त्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. आणि प्रियांनो, असं लिहिलं इथे की त्यांनी चिन्ह चमत्कार बघून त्यांना असं वाटलं की येशू ख्रिस्ताला आम्ही राजा बनवू, आणि मग येशू ख्रिस्त हा राजा बनून, म्हणजे आम्ही त्याला राजा बनवू, तो राजा आमच्या प्रॉब्लेम मधनं किंवा रोमन साम्राज्याच्या जे जाच आहेत, जे कर आहेत, त्यांचा जो आमच्यावर जो अत्याचार आहे, त्या अत्याचारामधून तो आम्हाला वाचवेल. तो जर एवढे मोठे मोठे चिन्ह चमत्कार करू शकतो, तर तो जर मेलेल्यांना उठवू शकतो, तर हा येशू नक्कीच आम्हाला रोमन साम्राज्याच्या कचाट्यातून सोडवेल. आणि म्हणून यहुदी आणि इस्रायली लोक येशू ख्रिस्ताला राजा म्हणून स्वीकारतात. आणि मग असं लिहिलेलं आहे, त्या गाढवाच्या शिंगरावर येशू ख्रिस्त बसतो, आणि जसा जसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटीवर पसरवित गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले. म्हणजे जे चिन्ह चमत्कार, आश्चर्यकर्म येशू ख्रिस्ताने केली होती, ती केली म्हणून ते म्हणत होते, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तो प्रियांनो, येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र म्हणून त्यांनी स्वीकारलं नव्हतं, परंतु चिन्ह चमत्काराद्वारे हा आमचा राजा बनला तर आम्हाला रोमी साम्राज्यापासून सुटका मिळेल, या इच्छेने त्यांनी येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं होतं. तर प्रियांनो, हा जो राजा होता येशू ख्रिस्त, हा स्वतःहून वलांडनाचा सण साजरा करण्यासाठी यरूशलेम मध्ये येतो, आणि वलांडनाच्या सणामध्ये ज्या बकऱ्याला, ज्या प्राण्याला बळी देतात आणि ज्याच्या द्वारे टेम्पररीली पाप माफ होतात, आता कायम स्वरूपी आमची सगळी पाप घेण्यासाठी हा परमेश्वराचा जो कोकरा आहे, हा स्वतःहून यरूशलेम मध्ये प्रवेश करतो, स्वतःहून क्रूसावर जाण्यासाठी. जेव्हा येशूला माहिती होतं की हे मला पकडणार आहेत, हे मला क्रूसावर देणार आहेत, जेव्हा आपल्याला माहिती की ते गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मृत्यू होणार आहे, तर तुम्ही त्या गावामध्ये जाल नाही, परंतु येशू ख्रिस्त स्वतःहून क्रूसावर जाण्यासाठी यरूशलेम मध्ये आला होता. आणि असं लिहिलेलं आहे की त्यावेळेस, आता मी तुम्हाला येशू ख्रिस्ताचं हे जे पहिलं येणं आहे पृथ्वीवर, आणि येशू ख्रिस्ताचं जे दुसरं येणार आहे पृथ्वीवर, येशू ख्रिस्त ची जी सुरुवात जैतुनाच्या डोंगरापासून झाली यरूशलेम मध्ये प्रवेश करण्याची मृत्यूच्या समयी, आणि दुसऱ्यांदा तो जो ज्या जैतून डोंगरावर परत येणार आहे त्याच डोंगरावर आज आपण खूप मोठी एक कंपॅरिझन बघणार आहोत की त्यावेळेस काय झालं, आणि त्याच डोंगरावर, जैतुनाच्या त्याच डोंगरावर येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहे त्यावेळेस काय होणार आहे. तर तो एकदा ह्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि आता गोष्टी घडणार आहेत, आणि आपण त्या मध्ये आहोत, म्हणजे त्या पिरियडच्या आपण मध्ये आहोत. ज्या गोष्टी घडल्यात त्या आपल्याला माहिती आहेत, आणि ज्या घडणार आहेत त्याची आपण वाट बघत आहोत, आणि अशा मधल्या पिरियड मध्ये आपण आहोत. तर ज्या गोष्टी घडून गेल्या त्या आम्हाला काय सांगतात, आणि ज्या गोष्टी घडणार आहेत त्या आम्हाला काय सांगतायत, आज आपण हे ऐकणार आहोत. आणि प्रियांनो, खरोखर आज जर हे वचन तुम्ही सिरियसली घेतलं, आज जर खरंच या वचनावर आम्ही अध्ययन केलं किंवा मनन केलं, तर आज खूप सारी बंधनं जे आमच्या जीवनावर आहेत ती तुटणार आहेत. तर पहिली गोष्ट, या वेळेस येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये मरण्यासाठी आला होता,
पण जेव्हा दुसऱ्यांदा तो येईल, जेव्हा दुसरं आगमन येशू ख्रिस्ताचं होईल, त्यावेळेस तो मारण्यासाठी येणार आहे. लक्षात घ्या, यावेळेस तो मरण्यासाठी आला होता, परंतु दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त मारण्यासाठी येणार आहे. आणि आपण बघणार आहोत प्रकटीकरणाचं 19व्या अध्यायाचं 15व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. प्रकटीकरण 15वं वचन 19व्या अध्यायाचं 15वं वचन मध्ये लिहिलंय, त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. इथे लिहिलेलं आहे की आता दुसऱ्यांदा जेव्हा येशू ख्रिस्त त्याच जैतून पर्वतावर येईल, प्रियांनो, तो राष्ट्रांना मारण्यासाठी येईल. आता येशू ख्रिस्त आला, जगला, मरला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, 40 दिवस राहिला, स्वर्गामध्ये गेला. आता गुप्त आगमन होईल, त्यावेळेस त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना तो घेऊन जाईल. 7 वर्ष त्याची मंडळी जे आम्ही आहोत, त्याची नवरी जो आम्ही आहोत, आम्ही स्वर्गामध्ये राहू. आणि जेव्हा रॅप्चर नंतर, प्रियांनो लक्षात घ्या, 7 वर्षानंतर आम्ही परत येशू ख्रिस्ताबरोबर जो येणार आहोत, त्याबद्दल मी बोलत आहे, दुसऱ्या आगमनाबद्दल. त्या दुसऱ्या आगमनापर्यंत सगळी राष्ट्र येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध उभी राहणार आहे. आणि हर्मगदन इथे एक खूप मोठी लढाई शैतानामध्ये आणि त्या राष्ट्रामध्ये, म्हणजे जे राष्ट्राचे सगळे जे लोक आहेत की जे खोटे संदेष्टे आणि जो पशु आहे, त्यांच्या विरुद्ध खूप मोठी लढाई होणार आहे. तर लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. आता तो मरण्यासाठी आला होता, पण जेव्हा दुसऱ्यांदा येईल तेव्हा तो मारण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल तेव्हा इथे सापडलं नाही पाहिजे. जेव्हा गुप्त आगमन होईल तेव्हा आम्ही गेलं पाहिजे. आणि यावेळेस जेव्हा जेव्हा आत्ता जैतून पर्वतापासून त्याचं मरण्याचं जो प्रवास सुरू होतो, त्यावेळेस लोकांनी त्याला राजा म्हणून स्वीकार केलं. आणि त्यावेळेस ते म्हणत होते, होशान्ना होशान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. त्यांना माहित नव्हतं की तो राजा म्हणजे येशू ख्रिस्त आहे, परंतु ते घोषणा तर देत होते, होसान्ना होसान्ना, येशू ख्रिस्त जो प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि प्रकटीकरणाच्या 19व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचं जे खरं नाव आहे ते लिहिलेलं आहे. आणि तिथे लिहिलेलं आहे की प्रकटीकरण 19व्या अध्यायाचं 16वं वचन असं सांगितलेलं आहे की त्याच्या वस्त्रावर व त्यांच्या मांडीवर, येशू ख्रिस्ताच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर लिहिलेलं आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, हे नाव लिहिलेलं आहे. आत्ता जेव्हा तो यरूशलेम मध्ये गाढवावर बसून प्रवेश करत आहे, लोक बोलत आहेत की होसान्ना होसान्ना, घोषणा देत आहे की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. परंतु जेव्हा दुसऱ्यांदा तो त्याच जैतून पर्वतावर, जैतून डोंगरावर उतरणार आहे, त्यावेळेस त्याच्या वस्त्रांवर व त्याच्या मांडीवर त्याचं खरं नाव लिहिलेलं असेल, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. जे सगळे लोक बघतील की खरोखर आमचा येशू हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि प्रियो, आपण अजून गोष्टी काही बघणार आहोत की खरोखर त्या गोष्टी इतक्या सुंदर रीतीने बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या इतक्या सुंदर रीतीने एकमेकाला प्रूव्ह करतात किंवा एकमेकाला सिद्ध करतात. जैतुनाच्या डोंगरावर येशूने पकडून देण्याआधी गत्समनी बागेमध्ये प्रार्थना केली. गेत्सेमामध्ये जी येशू ख्रिस्ताला या जैतून पर्वतावरनं त्याची
विजयाने यरुशलेममध्ये स्वागत झालं आणि मग पकडून देण्याच्या आधी येशू ख्रिस्त गेत्सेमानी बागेमध्ये जातो आणि प्रार्थना करतो की हे पित्या, जर आपण ती प्रार्थना मत्तैकृत शुभवर्तमानाच्या 26व्या अध्यायामध्ये वाचूया. मत्तै 26 38 आणि 29 वचन आम्हाला येशू ख्रिस्ताची जी प्रार्थना आहे ते सांगतं. मत्तैकृत शुभवर्तमानाचं 26व्या अध्यायाचं 38 आणि 39 वचन. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. येशू ख्रिस्त पुढे होणाऱ्या गोष्टी त्याला दिसत आहेत. त्याला माहिती आहे की आता मला क्रूस म्हणजे किती मोठ्या मृत्यूमधनं जायचं आहे आणि त्याच्याने तो खिन्न झालेला आहे. आणि मग थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. येशू ख्रिस्त गेत्सेमानी बागेमध्ये 3 वेळा प्रार्थना करतो आणि आपल्या शिष्यांना पण सांगतो की जागृत राहा आणि प्रार्थना करा. पण शिष्य झोपले. येशू ख्रिस्त आता त्याला माहिती की क्रुसावर जायचंय, तो प्रार्थना करतोय. इतक्या कळवळीने प्रार्थना करतोय, इतक्या वेदनेने प्रार्थना करतोय की लिहिलेलं आहे की त्याचं जे घाम आहे ते रक्त बनून जमिनीवर पडत आहे. त्याला एवढं दुःख होत आहे, त्याला एवढा त्रास होत आहे, त्याला एवढ्या वेदना होत आहेत आणि शिष्य इकडे झोपलेले आहेत. प्रियांनो, आज आमची हालत पण तशीच आहे. येशू ख्रिस्त सांगून गेला की मी परत येते, पण आजही परमेश्वराची जी कलेसिया ती झोपलेली, काय घेणं देणं नाहीये कुणाला. आजही आम्ही झोपा काढत आहोत, आजही आमच्या जीवनामध्ये आम्ही मस्त आहोत. फक्त गुड फ्रायडे आला, रेझरेक्शन संडे आला, पुनरुत्थान संडे आला की आम्ही जागे होतो, आम्ही उपवास करतो, होईल तसे, होईल तेवढी प्रार्थना करतो. परत एकदा रेझरेक्शन संडे काय म्हणतात ना मनवून झाला आणि आम्हाला रेझरेक्शन संडे पण याच्यासाठी पाहिजे असतो की आम्हाला नवीन कपडे घालायला मिळतील, आम्हाला त्या दिवशी एक चांगलं जेवण करायला मिळेल, त्या दिवशी आम्हाला एकत्र येता येईल. प्रियांनो, गेत्सेमानी बागेमध्ये येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्रार्थना करत होता, कारण तो प्याला आम्ही प्यायला पाहिजे होता, पण तो येशू ख्रिस्त पित होता. आणि तो इथं वेदनेने प्रार्थना करत होता की हे बाप्पा, होत असेल, शक्य असेल तर हा प्याला माझपासून दूर कर, परंतु माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. आज किती ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताकडे येऊन हे विचारत आहेत की प्रभू, तुझी माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे, ती इच्छा मला पूर्ण करायची आहे. आज आम्ही आमच्या इच्छा परमेश्वराकडे ठेवतो आणि म्हणतो की पूर्ण कर, आणि पूर्ण नाही झाली तर आम्ही दुःखी होतो, आम्ही देवावर रागवतो. पण प्रियांनो, ती जी जैतून पर्वतावरची जी प्रार्थना आहे, आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्तानी प्रार्थना शिकवली त्यावेळेस त्यांनी असं शिकवलं की जशी तुझी इच्छा स्वर्गामध्ये पुरी होते तशीच तू पृथ्वीवर पूर्ण कर. हे आम्ही प्रार्थनेमध्ये म्हणतो, पण आज किती ख्रिस्ती लोक प्रियांनो परमेश्वराची इच्छा पूर्ण करत आहेत किंवा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत आहेत. तर आज येशू ख्रिस्त पित्याची इच्छा पूर्ण करून स्वर्गामध्ये गेला आणि आज तो पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आजही आमच्या प्रार्थना पित्याकडे देत आहे. आणि प्रियांनो, तो जिथे आहे तिथे आम्हाला घेऊन जाणार आहे आणि आता तो आमच्या तयार होण्याची वाट बघत आहे. किती लोक समजले? आज येशू ख्रिस्त आमच्या तयार होण्याची वाट बघत आहे, कारण त्याला कुणाचाही नाश करायचा नाही. येशू ख्रिस्त तर आत्ता पण येऊ शकतो, या क्षणी सुद्धा येऊ शकतो, पण त्याला माहिती आहे की या क्षणी जर मी आलो तर खूप सारे ख्रिस्ती लोक इथे सोडले जातील.
आणि म्हणून तो थोडा वेळ घेतोय की कारण वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, प्रार्थनेद्वारे तरी तो आमच्यापर्यंत पोहोचेल आणि सांगेल की तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. तुम्हाला आता दुनियादारी सोडून देवाच्या दुनियेमध्ये किंवा देवाच्या राज्यामध्ये यायची गोष्ट आहे. तर प्रभू प्रियांनो, आज जैतुनाच्या त्याच डोंगरावर येशू ख्रिस्ताने गेतसेमानी बागेमध्ये जी रडून प्रार्थना केली, आज तशीच रडून प्रार्थना करायची वेळ आलेली आहे. आज आम्ही ख्रिस्ती लोकांनी हे समजलं पाहिजे. तिसरी गोष्ट, याच वेळेस जैतुनाच्या डोंगरावर त्याला पकडून देण्यात आले व नंतर क्रुसावर देण्यात आले. जशी त्याची प्रार्थना संपली गेतसेमानीमध्ये, यहुदा रोमी सैनिकांना घेऊन येतो आणि येशू ख्रिस्ताला चुंबन देतो. ती एक साईन होती, तो एक सिग्नल होता रोमी सैनिकांना की हाच तो ज्याला पकडलं पाहिजे. आणि मग त्याला पकडण्यात येतं. आणि मग शैतानाला असं वाटलं की जो स्वतःला देवाचा पुत्र म्हणवत होता, जो स्वतःला मसीहा म्हणवत होता, जो स्वतःला लोकांच्या सुटकेसाठी जो स्वतःला उद्धारक म्हणवत होता, त्या येशू ख्रिस्ताला आता मी पकडलेला आहे आणि खूपच म्हणजे खूप लवकर त्याला मी या लोकांद्वारे क्रुसावर देणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, शैतानाला वाटलं की तो स्वतःला परमेश्वराचा पुत्र जो म्हणवतो, आता तो क्रुसावर जाणार आहे. परंतु शैतान उत्पत्तीच्या 3 अध्यायाचं 15वं वचन जे त्याच्याबद्दल बोल तो विसरला होता आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता. ज्या वचनामध्ये लिहिलंय, तू व स्त्री, तो शैतानाला म्हणतो, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. आणि हा वेळ आला होता जेव्हा शैतानाचं डोकं फोडण्याची वेळ आली होती. भले शैतान येशू ख्रिस्ताच्या टाचेला डसणार होता, त्याच्या टाचेला तो पकडणार होता, परंतु त्याच टाचेद्वारे येशू ख्रिस्त शैतानाचं डोकं फोडणार होता. हे शैतानाला माहीत नव्हतं. आणि म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताने 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन मृत्यूला जिंकलं, जो मृत्यू शैतानाने पापाद्वारे मानव जातीमध्ये आणला होता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या मरण्याने एक खूप मोठा सगळ्या जगासमोर परमेश्वराने शैतानाला त्याचा असं लिहिलंय की खुल्लम खुल्ला तमाशा बना. कलेसिकराचं पत्र 2 अध्यायाचं 15वं वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. मतलब जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावर मारला गेला, तेव्हा जे पण सत्ताधीश होते, जे पण अधिकारी होते, त्यांचा त्या क्रुसावर येशू ख्रिस्ताने पराभव केला आणि येशू ख्रिस्त मरणावर विजयी झाला. आणि ते मरण मानव जातीला होतं. तर प्रियांनो, याच जैतून पर्वतावर येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलं आणि तिथे शैतानाचं परमेश्वराने उघड उघड त्याच्या विरुद्ध जय मिळवला मृत्यूवर. आणि 2ऱ्या आगमनातही जेव्हा तो याच जैतून पर्वतावर येईल, तर प्रियांनो, या जैतून पर्वतावर जेव्हा 2ऱ्यांदा येशू येईल, खूप सुंदर वचन आहे, ऐकून घ्या. या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो संदेष्टा आहे प्रकाशित वाक्याचा 19व्या अध्यायाचं 20वं वचन मध्ये लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, हे जे श्वापद आहे, हे खोटे संदेष्टे आहेत, शैतान आहे, ही यांची तिघांचे त्रैक्य आहे. तीन लोक एकत्र आलेले आहेत. जसं पिता पुत्र पवित्र आत्मा आहे, तसं शैतानाने पण आपल्याबरोबर अजून 2 जण घेतलेत आणि ते म्हणजे श्वापद आणि खोटा संदेष्टा. आता येशू ख्रिस्त क्रुसावर जाऊन त्यांनी शैतानाचं उघड उघड त्याला हरवलं.
परंतु आता जेव्हा दुसऱ्यांदा जैतून पर्वतावर येशू ख्रिस्त येणार आहे त्यावेळेस एक खूप मोठी गोष्ट होणार आहे, आणि ते म्हणजे प्रकटीकरण 19:20 मध्ये लिहिलंय, श्वापत धरले गेले आणि त्याच्या बरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकास त्याच्या समोर चिन्हे करून ठकवले होते. या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. जेव्हा येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल तेव्हा हे जे श्वापद आहे आणि हा खोटा संदेष्टा आहे त्या दोघांना जळत्या अग्नीमध्ये, गंधकाच्या त्या जळत्या आगीमध्ये टाकण्यात येईल. आणि जेव्हा येशू ख्रिस्त, बघा, पहिल्यांदा जैतून पर्वतावर येशू ख्रिस्त जेव्हा पकडला गेला आणि क्रुसावर द्यायला गेला तेव्हा शैतानाला वाटलं मी येशू ख्रिस्ताला हरवलं. पण आता जेव्हा त्याच जैतूनच्या डोंगरावर येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार तेव्हा श्वापद आणि संदेष्टा जळत्या अग्नीत टाकले जाणार. आणि शैतानाचं काय होणार लक्षात घ्या. नंतर मी प्रकटीकरण 20 अध्यायाची पहिली 2 वचनं वाचूया. नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्या जवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व शैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर याला धरिले आणि त्याने 1000 वर्षापर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. खोटा संदेष्टा आणि जो पशु होता त्याला अग्नीच्या सरोवरात टाकून दिलं आणि शैतानाला साखळदंडानी 1000 वर्षासाठी बांधून अथांग डोहात टाकलं गेलं. जेव्हा येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा जैतुनाच्या डोंगरावर परत आला त्यावेळेस पहिल्यांदा आला होता नम्रतापूर्वक वधाव्याला नेलेल्या मेंढरासारखा किंवा येणाऱ्या कोकरासारखा. येशू ख्रिस्त कोकरू बनला आणि वधण्यासाठी, स्वतःला वधवून घेण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता. नम्र झाला, इथपर्यंत आज्ञाकारी झाला की क्रुसाची सुद्धा मृत्यू त्यांनी सहन केली. त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा आला होता त्यावेळेस वधणाऱ्या कोकरासारखा आला होता. परंतु जेव्हा दुसऱ्यांदा तो येणार आहे प्रियांनो, तो आता वधणाऱ्या मेंढरासारखा नम्रतापूर्वक नाही येणार आहे, परंतु जसं आम्ही वाचलं की त्यांनी राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार आणि त्याच्या हातामध्ये लोखंडी दंडाने अधिकार, एक दंड म्हणजे जे एक अधिकार चालवण्यासाठी एक लोखंडी दंड दिला जातो हातामध्ये, तो घेऊन तोंडामध्ये तलवार आणि हातामध्ये तो लोखंडाचा दंड घेऊन येशू ख्रिस्त येणार आहे. सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवतो. मतलब जेव्हा दुसऱ्यांदा तो येणार आहे, पहिल्यांदा प्रेमाने आला परंतु दुसऱ्यांदा जेव्हा येणार आहे तेव्हा तो क्रोधाने भरलेला असेल. आणि हे आज आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण जेव्हा दुसऱ्यांदा येईल तेव्हा त्या क्रोधाचा सामना करायचा आहे की जेव्हा पहिल्यांदा आलाय त्याला प्रेमपूर्वक स्वीकार करायचंय. आज हे आमच्या हातामध्ये आहे. आता तो आला आहे क्रुसावर मरून तिसऱ्या दिवशी उठवला जाऊन स्वर्गात जाण्यासाठी. याच जैतून पर्वतावरून येशूचे स्वर्गारोहण झाले होते. लक्षात घ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त याच जैतून पर्वतावरून स्वर्गामध्ये घेतला गेला होता. प्रेषितांची कृत्य 1 अध्यायाचं 9 वचन जेव्हा आम्ही वाचतो तर लिहिलेलं आहे,
असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे पाहत होते. जे शिष्य होते त्यांच्याशी येशू ख्रिस्त बोलत होता आणि त्यांना तो सांगत होता की आता पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे यरूशलेम, यहुदेत आणि शोमरनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. आणि असे बोलत असतानाच त्यांच्या समोर तो उंच उचलला गेला, तो स्वर्गामध्ये उचलला गेला आणि एका मेघाने त्याला दृष्टीआड केलं. आणि जेव्हा ते आकाशाकडे निरखून बघत होते तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते त्यांना म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. म्हणजे ज्या जैतून पर्वतावरून येशू ख्रिस्त आकाशात स्वर्गामध्ये गेला त्याच जैतून पर्वतावर येशू ख्रिस्त पुन्हा तसाच परत येणार आहे. हे जैतून पर्वताचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि प्रियांनो, जेव्हा आता दुसऱ्यांदा तो परत येईल तेव्हा 1000 वर्ष तो पृथ्वीवर आमच्या बरोबर राज्य करणार आहे. आणि प्रियांनो लक्षात घ्या, आता तुम्हाला मी डिफरन्स सांगणार आहे. आता आपण मेन मुद्द्यावर येणार आहोत आणि ते म्हणजे आता येशू ख्रिस्त एकटा गेला स्वर्गामध्ये आणि त्याने आमच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा त्याच्या रक्ताद्वारे उघडला. आता येशू ख्रिस्ताने त्याचे वचन आम्हाला दिले, त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिला आणि आम्हाला वेळ दिलाय. आणि त्याचं गुप्त आगमन आता खूप लवकर कधीही होऊ शकतं. आता हा जो पिरियड आहे, आता आम्हाला पहिल्या झालेल्या गोष्टी पण माहिती आहेत. आता येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन होणार आहे, त्या वेळेस काय होणार आहे हेही आम्हाला माहिती आहे. आणि जेव्हा दुसऱ्यांदा तो येणार आहे त्यावेळेस काय होणार आहे हेही आम्हाला माहिती आहे. तर प्रियांनो, आज त्या गुप्त आगमनामध्ये जे उचलले जातील, येशू ख्रिस्त आता एकटा गेला आणि आम्हाला सांगून गेला की तुमचं मन दुःखी होऊ देऊ नका. मी जसा गेलो तर मी जाऊन तुमच्यासाठी घर बनवेल आणि जिथे मी राहील तिथेच तुम्हाला घेऊन जाईल. आता त्या घरासाठी, स्वर्गीय घरासाठी आमच्यासाठी घर तयार आहेत. पण काय आम्ही घरासाठी तयार आहोत का? आणि जे लोक स्वर्गीय घरासाठी तयार आहेत, स्वतःला तयार करत आहेत येशू ख्रिस्ताच्या नवरीसारखं, ते लोक जेव्हा उचलले जातील येशू ख्रिस्ताबरोबर 7 वर्ष आम्ही स्वर्गामध्ये राहू आणि दुसऱ्या आगमनामध्ये आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर त्याच जैतुनाच्या डोंगरावर परत येऊ. आणि 1000 वर्षासाठी जेव्हा शैतानाला बांधून अथांग त्या डोहामध्ये टाकलं जाईल तेव्हा येशू ख्रिस्ताबरोबर त्या 1000 वर्षामध्ये आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर राज्य करू. आणि म्हणून तो म्हणतो की ज्याला 5,000 दिले त्यांनी 10,000 करून ठेवले, ज्याला 2,000 दिले त्यांनी 4,000 करून ठेवले, ज्याला 1,000 दिले त्यांनी गाडून टाकले. येशू ख्रिस्तानी सांगितलं की ज्याला 5,000 दिले त्याला जे 1,000 गाडून ठेवले ते पण मिळाले. ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडनं जे आहे ते पण काढून घेईल. प्रियांनो, आज आमच्याकडे जे आहे ते बहुगुणित करायचं आहे. आणि जे करतील देवाची इच्छा पूर्ण, ते गुप्त आगमनामध्ये उचलले जातील. आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर असू. आणि जेव्हा दुसरं आगमन होईल तेव्हा लिहिलेलं आहे, आम्ही जर प्रकटीकरणाचं 19व्या अध्यायाचं 14वं वचन वाचतो. या गोष्टी खूप डीप आहेत. या गोष्टी ज्यांचे कान, आत्मिक कान उघडे आहेत ते समजू शकतील. आणि ज्यांना फक्त चिन्ह चमत्कारामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना कदाचित हे वचन समजणार नाही किंवा त्यांची समजायची पण इच्छा नसेल. पण ज्यांना खरोखर येशू ख्रिस्ताच्या पहिल्या गुप्त आगमनामध्ये जायचंय ते लोक या वचनाला सिरियसली घेतील. आणि असं लिहिलेलं आहे प्रकटीकरण 19:14 मध्ये, स्वर्गातील सैन्ये
पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. येशू ख्रिस्त पांढऱ्या घोड्यावर बसून येणार आहे आणि त्या घोड्याच्या मागे त्याचे जे आम्ही त्याच्यावर विश्वास करणारे, त्याच्यासाठी त्याच्यासारखे तयार झालेले जे लोक आहेत, जे पहिल्या पुनरुत्थानामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या पहिल्या गुप्त आगमनामध्ये उचलले जाणार आहोत, ते लोक दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्ताच्या मागे चालत येणार आहेत. आणि आता प्रियांनो, आज आम्ही अशा पिरियडमध्ये आहोत की गुप्त आगमन होणार आहे आणि जर गुप्त आगमन झालं तरच दुसऱ्या आगमनामध्ये आपण त्याच्याबरोबर असू, आणि जर नसू तर प्रियांनो 7 वर्षाचा जो काळ आहे, म्हणजे समजा आम्ही आज मेलो आणि येशू ख्रिस्तासाठी तयार नाही तर अधोलोकामध्ये जाऊ आणि अधोलोकामधनं नरकात जाऊ. आणि समजा जर येशू ख्रिस्त आज आला आणि इथे राहिलो तर मग तो जो काळ आहे, शेवटचा महासंकटाचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये सापडू आणि मग जे परमेश्वराने पाठवलेले ज्या पीडा आहेत त्याच्यात कदाचित मरून जाऊ आणि खरोखर त्यावेळेस जर विश्वासाने उभं राहू तर कदाचित आम्हाला मारलं जाईल, कत्तल करण्यात येईल. ते होण्यापेक्षा आज जेव्हा आमच्याकडे वचन आहेत, वेळ आहे, पवित्र आत्मा आहे, तर त्याला घेऊन का नाही आम्ही परमेश्वरासाठी तयार व्हावं. तर आता मला प्रियानो, आता तो आला होता त्याचं प्रेम घेऊन, प्रेम बनून जगाला तारवायला, आणि नंतर जेव्हा येईल तेव्हा तो जगाचा न्याय करायला येणार आहे. तो शैतान, श्वापद व खोटे संदेष्टे यांचा शेवटचा न्याय करायला येशू ख्रिस्त परत येणार आहे. आणि आता प्रियानो, जसं मी सांगितलं की आम्ही आता पहिल्या आगमनाच्या व दुसऱ्या आगमनाच्या मधोमध आहोत. गुप्त आगमनाच्या म्हणजे जे पहिलं आगमन झालं, गुप्त आगमन आणि दुसऱ्या आगमनाच्या आम्ही मध्ये आहोत. आणि जर या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत आणि आम्ही तयार नाही आहोत तर फक्त लेंट पिरियड 40 दिवसाच्या त्या दिवसामध्ये फक्त होली होली होली, पवित्र 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 म्हणून उपास करून आणि प्रार्थना करून आणि गुड फ्रायडे आणि जो पुनरुत्थान जो रविवार आहे तो साजरा करून उपयोग नाहीये. हे सण साजरा करण्यासाठी नाहीयेत, ते सण जगण्यासाठी आहेत. तर प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन आम्हाला खूप स्पष्टतेने हे सांगत आहे की आम्ही फक्त नावाचे ख्रिस्ती नाही, परंतु परमेश्वरासारखे, परमेश्वरासारखं जगून दाखवणारे ख्रिस्ती असलं पाहिजे. आज खरोखर या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही सगळा जगिकपणा, सगळी पापं, सगळं जे काही आज आम्हाला येशू ख्रिस्तापासून दूर ठेवतं अशा सगळ्या गोष्टी त्यागल्या पाहिजेत आणि येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये, प्रतिमेमध्ये दिवसेंदिवस आम्हाला बदललं पाहिजे. येशू ख्रिस्ताबरोबर जेवढा वेळ होईल तेवढा आम्हाला त्याच्याबरोबर घालवला पाहिजे, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये. तरच प्रियांनो आमचा निभाव लागणार आहे. दुसरी गोष्ट, आता येणाऱ्या शेवटच्या दिवसामध्ये खूप सारा सताव वाढणार आहे. त्याचा पण आम्हाला जर सामना करायचा असेल तर प्रियांनो, आज आम्हाला विश्वासामध्ये भक्कम राहायला पाहिजे. आणि आता जेव्हा आम्ही लेंट पिरियडमध्ये आहोत, या लेंटच्या समयामध्ये आहोत, तर फक्त नॉमिनल करायचं म्हणून करू नका, जसे यहुदी आणि इस्रायली लोक करत होते. त्यांच्या करण्यामध्ये फक्त एक रूढी परंपरा होती. तर फक्त रूढी परंपरेपर्यंत येशू ख्रिस्ताला सीमित करू नका. येशू ख्रिस्ताला आतमध्ये घ्या आणि येशू ख्रिस्त जगा. जसं पौलुस म्हणतो, जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे. प्रभू तसं प्रियांनो, तसं जीवन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी आम्ही तयार होत नाही. तर आज या जैतुनाच्या पर्वताने, या जैतुनाच्या डोंगराने आम्हाला खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. आता त्या गोष्टींवर काय करायचं हा आमचा प्रश्न आहे.
प्रश्न येशू ख्रिस्त आम्हाला विचारत आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद करतो आजच्या या वचनासाठी. खरोखर बाप्पा, आज तू आमचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत प्रभू. त्या जैतून पर्वतावर खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि प्रभू आज त्यातल्या काही गोष्टींचं आम्ही मनन केलं आणि खरोखर बाप्पा तुझं येणं किती जवळ आहे, कारण तुझ्या येण्याचे पण चिन्ह तू आम्हाला दाखवत आहेस. आणि प्रभू आज खरोखर पश्चातापाचा समय आलेला आहे. आज स्वतःला बदलण्याचा समय आलेला आहे. आज तुझ्या जवळ अधिकाधिक जवळ येण्याचा समय आलेला आहे. आणि प्रभू अशा वेळेमध्ये जर आम्ही वचन ऐकून सुद्धा तुझं सत्य माहीत असून सुद्धा प्रभूजी आम्ही वचनाप्रमाणे वागणार नाही, तर प्रभू खरोखर आमचा अंत तूही थांबवू शकणार नाहीस. प्रभू येशू, आज जितके पण ऐकणार आहेत प्रभू, प्रत्येकाला पश्चातापाचा आत्मा दे. प्रत्येकाला प्रभू नम्रतेचा आत्मा दे. प्रत्येकाला प्रभूजी तुझ्या प्रेमाचा आत्मा दे, पश्चातापाचा आत्मा दे परमेश्वरा. आणि खरोखर बाप्पा तुझ्या येण्यासाठी आम्हाला तू तयार कर प्रभू. आम्हाला तुझ्याबरोबर राहायचं आहे. सार्वकालिकाचं जीवन प्रभू आज आम्हाला तुझ्याबरोबर जगायचं आहे. आणि प्रभू आज आमची जी प्रार्थना आहे तुझ्यापर्यंत पोहोचू दे. आणि पवित्र आत्मा, आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो, ज्या गोष्टी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या पासून दूर ठेवतात त्या आम्हाला दाखव आणि त्या आमच्या जीवनातनं तू बाहेर काढ प्रभू येशू. हे वचन तो योग्य वेळी आमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. तुझ्या प्रिय नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपण एक शेवटच्या प्रार्थना करूया येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आज जितके पण लोक आजारी आहेत आम्ही आजारांसाठी प्रार्थना करतो प्रभू येशू. आज जे पण आजार आहे तुझ्या पाठीवरच्या वळांद्वारे प्रभू तू आम्हाला सांगत आहे, तू सांगितलेलं आहे की ते आजार तू आमचे बरं केलेलं आहे प्रभू येशू. आज जे पण ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि जे पण आज शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आजार आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही काढत आहोत प्रभू येशू. ज्यांना नोकऱ्या पाहिजेत त्या लोकांसाठी प्रभू दरवाजे उघडे कर. जिथे पण प्रभू त्यांच्यासाठी तू फेवर टाक परमेश्वरा प्रभू येशू. त्यांनी विचार पण केला नाही आहे अशा ठिकाणी प्रभूची त्यांना नोकऱ्या मिळू दे. ज्यांना मुलं होत नाही प्रभू त्यांची प्रभू आज त्यांना आनंदी माता, आनंदी पिता तू बनव परमेश्वर. आणि तू करू शकतो कारण तू जीवन देणारा परमेश्वर आहे. ज्यांची कर्ज आहेत प्रभू, ज्यांना पैशाची खूप सारी प्रॉब्लेम्स आहेत प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या स्वर्गीय भंडारातून तुझ्या खिडकी आणि दारं उघड. आणि प्रभू त्यांच्यावर तू आशीर्वाद पाठव की त्यांची पैशाची जी कमी घटी आहे प्रभू पूर्णपणे निघून जाईल परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो त्या लोकांसाठी जे डिप्रेशनमध्ये आहेत परमेश्वरा. त्यांचं डिप्रेशन येशू तुझ्या नावामध्ये तू काढून टाक आणि त्यांच्यावर तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. तुझी शांती, तुझा आनंद तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये येऊ दे परमेश्वरा. तुझी भरपूरता त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे परमेश्वरा. तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे प्रभूजी. आणि खरोखर बाप्पा तुझी लेकरं म्हणून प्रभू जे काही आशीर्वाद तू त्यांना दिलेले आहे त्यांच्या जीवनातनं ओसंडून वाहू दे परमेश्वरा. प्रभू येशू तुझं प्रेम त्यांच्या हृदयामध्ये टाक. आणि या शेवटच्या दिवसामध्ये जो प्रेम, विश्वास, आशा आहे परमेश्वरा जी टिकणारी आहेत प्रभूजी, आज प्रत्येक विश्वास करणाऱ्याच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये ते प्रेम, विश्वास आणि आशा तू टाक प्रभू, ज्याच्याद्वारे आम्ही आमचं जीवन जगू. आणि प्रभू खरोखर बाप्पा प्रत्येक ऐकणाऱ्या, हे वचन ऐकणाऱ्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित करतो येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन.